ओमकार शिंदे सर संपर्क करा माईकशी, कॉम्बॉक्समध्ये संपर्क करा. धावा मैल वॉरियर्स मैदानाचा ताबा घ्या. मोडकमाळा स्ट्रायकर संघाची सलामीची जोडी दाखल होतीये. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि या सामन्यामध्ये अफलातून खेळी करणारा ओमकार माने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. चला ओमकार. आयोजक कमिटीतील तिसरं पंच म्हणून विशाल मोडक आणि नितीन गायकवाड तिसरे पंच राहतील. बॉल चॉईस होईल आणि मॅचला होईल सुरुवात. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला ओमकार माने या मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ओमकार अफलातून खेळी करत मॅन ऑफ द मॅच ठरलेत. ओमकार माने या ठिकाणी यायचे, आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायची. ही ट्रॉफी देण्यासाठी प्राध्यापक गणेशजी सजवळ आपणास विनंती, ही ट्रॉफी त्या ठिकाणी ओमकारला सुपूर्द करायची. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनला सायकल दिली. चेक करा चालू झालं का, रेडी का? रोहन क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. स्ट्राईकच्या दिशेने सचिन मोडक द नॉन स्ट्राईकला अमोल बोडक ही जोडी दाखल होतीये. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशाराला जातोय. लेट्स दी प्ले. चला खेळूया वडकी प्रीमियर लीग मॅच क्रमांक 4. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू डॉट येतोय. सुरुवात अफलातून गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज करतायत रोहन. अडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. तिथे डीप स्क्वेअर लेग. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेचा वेध घेतोय. ए रास्ते 4 के. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जातोय आणि संघाचं खातं, संघाचा श्री गणेशा स्विच बँकेचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलंय. 4 धावा आहेत. मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि मैदानाच्या बाहेर जे चेंडू जात आहेत लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रसिक पाठवत आहेत. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित आहे. तमाम क्रिकेट राजाचं मनापासून सहर्षाचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. इथे देखील 2 धावा आहेत. धावफलकावरती 6. एकच धून 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होताना पाहायला मिळाला. हा इतिहास 6 अंकाचा पाहायला मिळतोय.
पुन्हा शेकडा डॉट चेंडू आहे. चांगली गोलंदाजी रोहन, आपल्या नावाचा डंका वाजवतायत रोहन क्षीरसागर. आडाबाटने इथे आक्रमण तर आहे, मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हे रास्ते 4 के. चौकार, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 10. आणि सर्वच्या सर्व धावा सचिन यांच्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने, आक्रमण डीप लॉंग ऑफ, चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून सचिन मोडक यांच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने अमोल मोडक आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे आणि त्या दृष्टीने प्रवास करावा लागेल. षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 16 धावा आहेत. वयाच्या 16 वर्षी क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. 24 वर्षाची कारकीर्द आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सारखा पुरस्कार मिळवणारा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने पाहायला मिळते, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. वया 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर स्वराज्य घडवलं. 16 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हा इतिहास या मातीचा आहे. संतांची भूमी म्हणून या मातीकडे पाहिलं जातं. 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली तर वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली आहे. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, बडी मछली जाल में, अमोल मोडक शून्यावरती बाद. विकेट. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. उंची होती, लांबी कमी पडली आणि तिथे अफलातून झेल प्रयाग कुदळीच्या माध्यमातून टिपलेला पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे तर न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज आदेश करणार? गतवर्षी बेस्ट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज म्हणून आदेशची चर्चा जरूर होती. 16 धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज तुषार येवले पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आडाबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. चेंडूने घुंगारा तर दिलाय, स्वतःला स्टेबल केलंय आणि त्यानंतर 2 धावा आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 18. 18 रन ऑन बोर्ड. हा चेंडू देखील आडाबाटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट चेंडू निर्धाविताना पाहायला मिळेल. तुषार येवले अफलातून गोलंदाजी आहे. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळवली आहे. व्हाईट बॉल. डाबा एसटीच्या दूरवरती चेंडू दंडित केले. गोलंदाजाला अवांतर धावेने 19 धावा आहेत. इथे मोठा फटका आलाय. याच बरोबर आदेश मोडकचा प्रहार. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. आकाशाला गवस निघालणारा बुलंदी तोफ षटकार. 6 रन. धावफलकावरती 25. 25. लॉस ऑफ 1 विकेट. बोडकमाळा फायटर्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय तर 10वा मैल वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. इथे देखील आडाबाटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. अलॉंग दी कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा वाऱ्याच्या बेगात येतील. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त होती. बॅकअपचं काम सुंदर आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 27 धावा. इथे देखील आडाबाटने आक्रमण तर आहे आणि चेंडू लँड होईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. 2 षटक संपतील. धावफलकावरती नजर टाकूया. धावा आहेत त्या 33. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं युवा नेते उद्योजक अविनाश अण्णा मोडक यांचं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी एक सायकल भेट दिली आहे. वडकी प्रीमियर लीगच्या वतीनं अण्णांचा या ठिकाणी आभार. अण्णांना एक विनंती, आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अविनाश अण्णा मोडक. धावफलकावरती नजर टाकूया. 33 धावा आहेत. आदरणीय अविनाश अण्णा मोडक साहेबांचं शुभागमन होत आहे. खास करून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी असणारी सायकल आणि सायकल सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभले.
क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे, प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत आणि सातत्याने वडकीचं क्रिकेट ज्या ज्या वेळेस होतं त्या वेळेस मात्र फार मोठं योगदान आदरणीय अविनाश अण्णांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपलं मनापासून सहर्ष असं स्वागत, विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपलं यथोचित सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. तिसरं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज रोहन कदम. पहिलं षटक रोहनचं आपण पाहिलं, रोहन क्षीरसागर. दुसरं षटक तुषार येवलेचं पाहिलं, तर तिसऱ्या षटकामध्ये रोहन कदम. व्हाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 34 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. इथे देखील आक्रमण, आडवा बाटणे, हवाई फायर, सचिन मोडकचा प्रहार, चेंडू सीमा रेषा बार, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 40 धावा पूर्ण होत आहेत. सचिन मोडक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि वादळी खेळी सचिन मैदानाच्या आतमध्ये करतायत. वारंवार आक्रमण होत आहे. इथे देखील बॅक टू बॅक दुसराही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला, षटकार. वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय सचिन नावाचं. सचिन म्हटलं की सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि सचिन यांना इंग्रजी शब्दातील हे अंक खूप आवडतो. त्या मागचा इतिहास देखील तुम्हाला काही क्षणामध्ये सांगेल. 24 वर्षाची कारकीर्द आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सारखा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती आहे. इथे झुंजर येतोय सचिन मोडक मैदानाच्या आतमध्ये. हे शब्दच का सचिन तेंडुलकर यांना आवडतो. इथे देखील लागोपाठचा तिसरा शॉटम पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल बिग सिक्सर, चरण. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 52 धावा आहेत. मोडकमाळा फायटर्स अर्धशतक पूर्ण करेल. हा चेंडू इथे सुरेख पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू येतोय. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळेल. या षटकामध्ये फार मोठं आक्रमण आहे. 52 धावा आहेत धावफलकावरती. अडबाटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर. तिथे गणेश मोडक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतील. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 54. 56 धावा आहेत. अजूनही काही चेंडू तिसऱ्या षटकातील बाकी आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल सुटलाय. प्रतीक जाधव तिथे आहेत, चुकी करताना पाहायला मिळतील आणि इथे धावांसाठी धाव देखील होते. 3 धावा आल्या आहेत. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. षटक संपतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 57 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. ए शब्दच का आवडतो. ए फॉर अर्जुन, सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचं नाव. ए फॉर अर्जुन, सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचं नाव. ए फॉर अंजली, सचिन तेंडुलकर यांच्या बायकोचं नाव. स्पीडअप करा विनंती आहे. ए फॉर अरेंडमा मेहता, सचिन तेंडुलकर यांच्या सासूचं नाव. ए फॉर अनाथालय, हे सचिन तेंडुलकर यांच्या आश्रमाचं नाव आहे. अर्थात ए शब्द इंग्रजीतला फार मोठा आवडीचा सचिन तेंडुलकर यांच्या पाहायला मिळतो. तर इंग्रजीतला दुसरा एक शब्द आहे तो सचिन तेंडुलकर यांना खूप आवडतो, तो म्हणजे बी फॉर भेंडी फ्राय. ही सचिन तेंडुलकर यांच्या आवडीची व्हेजमधील भाजी आहे. हा इतिहास सचिन तेंडुलकर यांचा आपण पाहिलाय. गणेश मोडक षटक क्रमांक अंतिमचं हाताळतायत. इथे देखील अगदी आपण पाहूया बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक पाहायला मिळेल. गणेश मोडक, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव जेव्हा येते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाचा ठाव. क्रिकेटच्या मैदानावरती करायचं त्याला फार मोठं नाव.
वडकी आहे त्याचं गाव. आता म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. पहिले 2 चेंडू आपल्यातून आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने आणि हा चेंडू लँड होईल. सचिनच्या बॅटमधून हवाई सफर षटकार. शांत बसायला मी काही संत नाहीये हे दाखवून देत आहेत सचिन मैदानाच्या आतमध्ये. आणि फार मोठा आक्रमण षटकार आलाय. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि त्या पाठोपाठ षटकार आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश. अफलातून चेंडू येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू आहे. त्रेसष्ट धावा धावफलकावरती स्थिर आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गणेश मोडक स्ट्राईकला सचिन. इथं समोरच्या दिशेने आक्रमण हवाई फायर. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडूच्या खाली टिपतील झेल. बडी मछली जाल में सचिन मोडक बॅक टू द पेव्हिलियन. 16 चेंडू खेळलेत. 45 धाब्यांची वैयक्तिक खेळी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिन यांचं आपण स्वागत करूया. तर न्यू बॅटर शिवम मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. डावकरे हाताचा घणाघाती फलंदाज आहे. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती 63 धावा स्थिर आहेत. मोठी धावसंख्या उभारायची आहे कारण विरोधी संघामध्ये देखील बालाटे ताकदीचे फलंदाज आहे. त्यामध्ये प्रयाग कुदळे असतील, ऋषिकेश असेल, रोहन असेल, प्रतीक असेल, गणेश असतील आणि सर्वांमध्ये क्षमता आहे. पप्पू चौधरी देखील आहे टेस्टनच्या पाठीमागे. समोर दिशेने हलके साधन चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा. इथे पंचांकडे अपील. नो बॉलचा इशारा होता. नो तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष बक्षीस दाते आहेत आपल्या स्पर्धेचे आदरणीय सागरभाऊ मोडक साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. काल मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले आणि आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. मनापासून सहर्षाचं स्वागत. पंचांचा इशारा आलाय. OUT आउट विकेट. तर न्यू बॅटर शुभम मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. किंग या नावाने ख्याती आहे वडकी गावामध्ये. राजासारखी भूमिका बजवावी लागेल परंतु स्ट्राईकला आदेश. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बोडक मंडप आणि डेकोरेटरच्या माध्यमातून यांना सातत्याने आपण पाहतो. आज क्रिकेटच्या मैदानावरती आपलं नाव करायचंय. आदेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गणेश. अडबाटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोन. 1 धाव येईल. 4 षटकं संपली. धावा बनवल्या गेल्या त्या 65 बनवल्यात. 66 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 66. चला आता मोडकमाळा टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने 10वा मैल वॉरियर्स सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय आणि यानंतरच्या मॅचचा टॉस यानंतरचा होणारा सामना तीर वस्ती शूटर्स विरुद्ध लडकत वस्ती योद्धाज. दोन्ही करदानांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. लडकत वस्ती योद्धाज तीरसाहेब शूटर. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण त्वरित स्टेजपाशी यायचंय. अविनाश अण्णा मोडक आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचंय टॉस उडवण्यासाठी व आपली ट्रॉफी त्या ठिकाणी घेऊन जायची. चला
सचिन मोडक 17 चेंडू खेळलेत, 45 धाबींची वैयक्तिक खेळी आहे. अमोल मोडक 1 चेंडू शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले. त्यानंतर आदेश मोडक आले, 7 चेंडू खेळले, 16 धाबींची खेळी त्यांची पाहायला मिळाली. तर शुभम मोडक 1 चेंडू 1 धाबीची खेळी आहे. असं समीकरण. चला सुहास गायकवाड स्टॉ सोडून घ्या. चला सागर शेठ. युवा नेते अविनाश अण्णा मोडक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्टॉ सोडवला जातोय. टॉस जिंकून या ठिकाणी लडकत वस्ती यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे. या ठिकाणी युवा नेते अविनाश अण्णा मोडक यांनी एक आपल्या वडकी प्रीमियर लीगसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी सायकल भेट देण्यात येत आहे. तरी त्यांचा सन्मान वडकी गावचे पोलीस पाटील उद्योजक नितीनजी गायकवाड आपणास विनंती, आपण अविनाश अण्णांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी 2 सायकली अविनाश अण्णांच्या मार्फत या ठिकाणी वडकी प्रीमियर लीग साठी देण्यात येणार आहेत. तरी अण्णांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सामन्याला होईल सुरुवात. प्रयाग कुदळे आणि दुसऱ्या बाजूने ऋषिकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक शिवम मोडक. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू इथे डॉट, पहिला चेंडू निर्धाव. इथे आक्रमण, शॉटम फुल केलाय, चेंडू उंच हवेमध्ये, बडी मछली जाल में. प्रयाग कुदळे बॅक टू दी पॅव्हेलियन. गोल्डन डक विकेटची शिकार. विकेट. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता, शॉटम पूल केला, त्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अमोलदादा मोडक नक्कीच पाहायला मिळाले आणि एक यशस्वी झेल आणि फार मोठा जल्लोष मोडकमळा फायटर संघामध्ये साजरा होताना पाहायला मिळाला. कारण प्रयागची विकेट किती महत्त्वपूर्ण होती ना हे ठाऊक असावं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शिवम आपलातून गोलंदाजी साकारतायत. शून्यावरती एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर रोहन. स्ट्राईक. इथे आक्रमण, रोहनच्या बॅटमधून चेंडू उंच हवेमध्ये. इथे देखील अमोल मोडक चेंडूच्या खाली आहेत. टिपलाय झेल. लागोपाठची दुसरी विकेट आहे. शून्यावरती 2 फलंदाज बाद. रोहन कदम. रोहन क्षीरसागर बाद झालेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी रोहन कदम. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय. इथे विकेट हॅट्रिक देखील झाली असती, परंतु अगदी आपण पाहूया. 1 धाव येईल. 1 धावेबरोबर संघाचं खातं उघडलंय. या अगोदर देखील सांगितलं होतं सामना सहजासहजी संपणारा नाहीये. दोनही संघ विजयाच्या आकांताने धावत आहेत आणि इथे अगदी आपण पाहूया 1 धावेने खातं उघडलंय. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई बाहेर. सीमावरती आक्रमण होत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 7. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती प्रश्नचिन्ह अजूनही आहे. सत्ता आणायची आहे कारण मॅच दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण आहे. विजय महत्वाचा आहे. इथे देखील आक्रमण आणि बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण होत आहे आणि हा चेंडू देखील लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार लागोपाठचे 2 षटकार आलेत. षटक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत अजूनही 53 धावा. चला विनंती आहे स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग अजिबात नकोय. वेळ महत्वाची आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली जाईल. 2 चेंडू 13 धावा आहेत. 53 अजूनही 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. आता कानमंत्र प्रतीक यांच्या माध्यमातून फलंदाजांच्या माध्यमापर्यंत पोहोचवण्यात आलाय. या कानमंत्राचा किती फायदा उचलला जाणार प्रश्नचिन्ह आहे. 18 चेंडू 53. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम मोडक अर्थात किंग दाखल होत आहेत. प्रचंड मोठा अनुभव आहे शुभमच्या खांद्यावरती आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. समोरच्या दिशेने रोहन कदम. आक्रमण करण्याची क्षमता रोहन मध्ये देखील आहे. आक्रमण करावंच लागेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. संघावरती संकट आले. सुरुवातीच्या 2 विकेट आल्यात परंतु त्यानंतर गड सावरण्याचं काम रोहन आणि ऋषिकेश करतायत. शुभम गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. लेस दी प्ले पुन्हा एकदा मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. अमित दादा मोडक यांचं देखील शुभ आगमन. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून फेक्या अस्ताव्यस्त आहे. नो बॉल अर्थात अवांतरची 1 धाव येईल. 14 धावा आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे अपील आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होईल बाद. रोहन कदमला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 3 विकेट. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पप्पू चौधरी. रवींद्र चौधरी अर्थात पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गतवर्षी यांचाही खेळ आपण पाहिलाय. अगदी प्रचंड मोठा अनुभव आहे. अनुभवाचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच तुमची धैर्यशक्ती, आत्मविश्वास आणि जिद्द वाढवत असतो. जिद्दीने खेळावं लागेल. मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूपर्यंत. एक सिंगल. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर चेंडूची घोषणा होईल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आडबॅटने चेंडू खेळलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास होणार का? प्रयत्न केलाय आणि ते दुसरी धाव यशस्वीरित्या आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. धावफलकावरती नजर टाकूया. 18 धावा आहेत. 18 रन. लॉस ऑफ 3 विकेट. पुढे सरसाबात आक्रमण आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाथ. वारे फाकड्या. टाक उचल की टाक. टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 24 धावा आहेत. समीकरण बदलेल. 14 चेंडू 42. ऋषिकेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत लढाई मैदानाच्या आतमध्ये जारी असेल. कारण क्षमता फार मोठ्या प्रमाणावरती आहे आक्रमण करण्याची. सिंगल डबल 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. धावफलक 2च्या मदतीने 26 धावा.
हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धावित त्यांना पाहायला मिळेल. 2 षटकं संपली. धावफलकावरती 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू 40 विजयाचं समीकरण. या ठिकाणी माऊली ग्रुपाचे माजी व्हाईस चेअरमन मच्छिंद्र बाप्पू मोडक आपलं या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे बाप्पू शेजवळ आपण या ठिकाणी आलात. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं स्वागत, आपला आभार. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धाब्यांची गरज आहे. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण, परंतु या मैदानावरती अशक्य असं काहीच नाहीये. आदेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. पहिला चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू येतोय. शेवटचे 11 चेंडू बनवायच्या 40 धाबा. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. इथे पंचांकडे अपील फेटाळलंय. पहिले 2 चेंडू या षटकाचे डॉट आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. आदेश गायकवाड अफलातून आदेश मोडक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी करतायत. हा चेंडू आला बॅटने खेळलाय. दिशा दिली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. कमालीची गोलंदाजी. आदेशची गोलंदाजी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून गोलंदाजी. पहिले 3 चेंडू सुरेख आहेत. 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. परंतु आता स्ट्राईकच्या दिशेने ऋषिकेश. फुल टॉच चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. नो बॉलचा इशारा तर आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत नो +2 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 30 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिथे बॅकअप सुंदर. एकाच धावेने समाधान. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. धावचीत स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. काही क्षणामध्ये निर्णय येताना पाहायला मिळेल. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत, आभार. सार्थक सप्लायरचे प्रोप्रायटर विजयजी गायकवाड आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. युवा उद्योजक सतीशजी जगताप आपलं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. वडकी प्रीमियर लीग
पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. बॅट हातामध्ये नव्हती परंतु पाय लाईनवरती होता, त्यामुळे अगदी आपण पाहूया फलंदाज बालबाल बचावलेत ऋषिकेश आणि इथे जीवनदान म्हणावं लागेल. सर आत्ताच्या धावा किती आहेत? एक धाव आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. धावा आहेत. आणि बॅटने इथे आक्रमण होतंय. शॉटम फुल केलाय, फुल पॉवरफुल बिग सिक्सर छेरान. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 37 धाबा आहेत. समीकरण बदलतंय. शेवटचे आता 7 चेंडू आणि 29 धाबा. समीकरण पाहायला मिळेल. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ते येणार का? आदेशवरती देखील आक्रमण रवींद्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. चेंडू उंच हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावत आहेत. शुभम मोडक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतील. बॅकअपचं काम सचिन करतायत, तोपर्यंत 2 धावा आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 39 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू बनवायच्या 27. 6 चेंडू 27. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण पाहायला मिळेल. मोडकमाळा फायटर्स की दुसऱ्या बाजूने धावा मैल वॉरियर्स. धावा मैल वॉरियर्स की मोडकमाळा फायटर्स, कोण बाजी मारेल या मॅच मध्ये? चौथा सामना, चौथी मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहतोय. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा, भरपूर स्लो झालाय सामना. सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 27 धाबा. अमोल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारची लढाई पाहायला मिळेल? युवा सितारा ऋषी आहे, तर दुसऱ्या बाजूने अमोल मोडक प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 40 धावा. हा चेंडू देखील नो. लागोपाठचे 2 चेंडू नो आलेत. 41 धावा आहेत. 6 चेंडू 25. इथे आक्रमण आडव्या बॅटने ऋषिकेशच्या बॅटमधून हवाई सफर. बंगाली रसगुल्ला षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 47. 5 चेंडू 19. काहीच सोपं. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. हा चेंडू शरीरभेद घेताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 4 चेंडू 19 धाब्यांची गरज. धडधड प्रेशर. प्रत्येकाच्या बालाचे ठोक्या वाढायला सुरुवात होते. मॅच रंगतदार. इथे देखील आडवा बॅटने शॉटम फुल केला. चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. तिथे क्षेत्ररक्षण अफलातून होतंय, तोपर्यंत 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जातंय. धावफलकावरती 49 धाबा. 3 चेंडू 17. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील फेटाळले. डॉट चेंडू आलाय. शेवटचा 2 चेंडू उर्वरित आहेत आणि बनवायच्या आहेत त्या अजूनही विजयासाठी 17 धाबा. व्हाईट बॉल साठी का? व्हाईट चेंडू आहे किंवा नाही यासाठी बॅटिंग टीमचा असणारा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल.
फेअर डिलेव्हरी. व्हाईट बॉलला रिव्ह्यू आहे का? व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाही. इथून पुढे व्हाईट बॉल आणि कॉट बिहाइंड विकेटला रिव्ह्यू नसेल याची सर्व टीम्सने नोंद घ्या. 2 चेंडू 17 धाब्यांची गरज. इथे बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतायत. एक सिंगल. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज. औपचारिकता जी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 1 चेंडू 15. इथे आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. आणि याचबरोबर मुरडकमाळा फायटर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना पीरवस्ती शूटर्स विरुद्ध लडकत वस्ती योद्धाच. आपणास विनंती, आपण या ठिकाणी पीरवस्ती आपले त्वरित प्लेयर या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. चला, अजून एक सामना होणार आहे. सहकार्य करावं. सुहास सर.